नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आक्या बनसोडेवर जीव घेणं हल्ला झालेला आहे। तर हा आक्या बनसोडे कोण आहे? तर प्रसिद्ध महाराष्ट्रामधील रील स्टार आहे। काही त्याचा कंटेंट जो असतो तो क्रिंज मानला जातो आणि त्याचा काही कंटेंट हा बऱ्याच प्रेक्षकांना आवडतो सुद्धा। त्याचे काही फॉलोअर्स सुद्धा एवढे आहेत की त्याच्यामध्ये 2 मिलियनच्या आसपास त्याचे फॉलोअर्स आहेत। मात्र या आक्या बनसोडेवर त्याच्या दुकानावर हल्ला झालेला आहे। नेमका तो हल्ला का झालेला आहे, त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे, हे सगळं तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। नमस्कार, मी रणजित। मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। मित्रांनो, आक्या बनसोडेला कंटेंट आहे, क्रिंज आहे, रॅप सॉन्ग म्हणतो, काही करतो आणि महाराष्ट्रामध्ये कॉमेडी रील त्याच्या भरपूर प्रसिद्ध आहेत। महाराष्ट्रामध्ये त्याचे कमीत कमी 2 मिलियनच्या जवळपास त्याचे फॉलोअर्स आहेत आणि या फॉलोअर्स असताना त्याचं एक प्रसिद्ध शॉप आहे, दुकान आहे, कपड्याचं दुकान आहे आणि त्या कपड्याच्या दुकानात तो काम करतो। कपड्याच्या दुकानामध्ये स्वतःचा त्यानं बिझनेस टाकलेला आहे। त्यानं आत्ताच एक मोठी गाडीसुद्धा घेतलेली 4 व्हीलर आणि सगळे इंस्टाग्रामवर त्याची एक प्रकारे हवाच म्हणायला वावगं ठरणार नाही। आणि या सगळ्या गोष्टी असताना आता आक्या बनसोडेवर जीव घेणा हल्ला झालेला आहे। तो हल्ला का झालेला आहे, तो हल्ल्याच्या पाठीमागचं करणारे कोण होते? तर 3 तरुण होते आणि त्याच्यामधला एक अल्पवयीन सुद्धा होतं, अशा प्रकारची माहिती आहे। आणि या तिघांनी मिळून त्याच्या शॉपवर गेली, तुझा गेम करणार, तुला आता सोडणार नाही, अशा प्रकारचे त्यांनी म्हटलं आणि आक्या बनसोडेवर धारदार शस्त्रांनी वार केले। त्याच्या डोक्यावर असेल, भोयावर असेल, त्याच्या पिंढरीवर असेल, अशा प्रकारचे जोरदार घाव हे त्याच्या शरीरावर उमटले आहेत आणि शरीरावर उमटले असताना त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये सुद्धा नेण्यात आलं। या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्याची स्थिती जी आहे आता ती स्थिर असल्याचं बोललं जाते आणि कुठंतरी आक्या बनसोडे धोक्याच्या बाहेर आहे किंवा त्याला असं काही मार लागलेला नाही की त्याचं काही वेगळी गोष्ट घडू शकते, अशा प्रकारचं माहिती आहे। परंतु आता या सगळ्या गोष्टीमधून जर या हल्ल्यामागे कोण आहे किंवा हा हल्ला नेमका का झाला, हा सुद्धा प्रश्न आता बऱ्याच लोकांना पडलेला आहे की हल्ल्याचं कारण नेमकं काय होतं। आक्या बनसोडे जो की रील स्टार आहे, कॉमेडी रील करतो, स्वतःचं दुकान आहे, एवढा मोठा प्रसिद्ध रील स्टार असताना जर अशा माणसासोबत अशा गोष्टी घडत असतील तर नेमक्या त्या गोष्टी का घडत आहेत, महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी का घडत आहेत, याचं कारण नेमकं काय? तर याचं कारण असं सांगितलं जातं आहे किंवा असं एक माहिती पुढे आलेली आहे की या सगळ्या पाठीमागे आक्या बनसोडेचा त्या तरुणांसोबत एक जुना वाद होता। तर तो जुना वाद कोणता होता, तर त्याचं कारण अद्यापही स्पष्ट नाही।